युवराज, असं काय पाहत आहात? आमची श्री सखी राज्ञी येसू किती करता हो आमच्यासाठी. युवराज, अहो तुम्ही आम्ही काही वेगळे आहोत का? एक डोळा रडताना दुसरा डोळा कसा असू शकेल? आम्ही आमचं मन कैदेत टाकून त्याला सजा फरमावत होतो. तुम्ही किती आटोकाट प्रयत्न करतात त्याला बंदिवासातून मुक्त करण्याचा. आम्हाला नसतं जमत. युवराज, अहो तुम्ही काय किंवा आम्ही काय, दोघांपैकी कोणाच्याही प्रयत्नातून असे नका, ते मन कैदेतून सुटणं महत्वाचं. कारण ते मन रायगडावरच्या कर्तबगार युवराजांचं आहे, शूर आबांच्या शूर छाव्याचं आहे. येसू, हे सगळं आता विसरणार आहोत आम्ही. आम्ही बऱ्या विसरू देऊ? तुमच्या मनावर आमचाही हक्क आहेच आहे की. युवराज, हो क्षणिक राग रुसव्यांचा तवंग जरा बाजूला तरी करून पहा. मग बघा किती निर्मळ, अगदी स्फटिकासारखं मन आहे आमच्या पतिराजांचं. हा हा जो विश्वास जागवतो ना आमच्या मनात, खूप कौतुक वाटतं त्याचं. पण आता कौतुक राहू दे, कारण त्या कौतुकात मूळ विषय बाजूला राहतोय. काव्य काव्य लिहिणार आहात आपण. ते राहिलंच. कुलमुक्तारांची आज्ञा शिरसावंद्य. कुलमुखत्यारांची नाही, तुमच्या लाडक्या येसूची. चला, आता बोलण्यात वेळ वाया घालवू नका. लिहा काव्य. की आम्ही लिहू काव्य? लिहू? नको नको, तुम्ही त्या फंदात पडू नका. म्हणजे तेवढी आघाडी काही उघडू नका, नाहीतर पुन्हा आम्हाला ऐकावं लागेल. शृंगारपूर माहेर, माहेर शृंगारपूर. येसू, तुमच्यासारखी पत्नी मिळणं खरंच भाग्याची गोष्ट आहे हो. लिहा काव्य. काही म्हणा पंत, शंभूराजे रायगडावरून शृंगारपुरी गेल्यापासून गडावर कशी अगदी शांतता आहे. असू द्या की. अहो, म्हणून तर पाठवलंय त्यांना, का तुम्हाला तीही शांतता सहन होत नाही? तसं नव्हे हो, पण कधी कधी वादळापूर्वी पण अशी शांतता असते, म्हणून म्हटलं. आता वादळ वाऱ्याची तमा बाळगत बसायचं नाही. आता आपण गाफील राहता कामा नये, कारण काही गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. कोणत्या? एक म्हणजे आपण आता राजाराम राजांना पुढे आणायचं. पुढे आणायचं म्हणजे? त्यांना राज्यकारभारात आणायचं, सदरेवर बसवायचं, मसलतीत घ्यायचं, निवाडा करायला लावायचं. अहो पण पंत, त्यांचं वय काय, त्यांची समजती काय? अहो, निवाडा आपण करायचा, पण नाव त्यांचं. म्हणूनच तर याला बोलवलंय. परसो जी मालक. आताच्या आता शृंगारपूरला जायचं आणि माझा माणूस म्हणून कोणी ओळखू नये म्हणून वेषांतर करून राहायचं आणि तिथली खडानखडा माहिती आम्हाला कळवायची. हे घे, निघ. जी मालक. असं कसं वाटतंय हे? चांगलंच आहे. आता राजाराम राजेच आपले त्राते. लक्षात ठेवा, एका बाजूला हे आणि दुसऱ्या बाजूला महाराजांच्या मनात शंभूराजांबद्दल शंका उभ्या करायच्या. तुर्तास एवढंच करू, मग पुढे काय करायचं ते नंतर सांगेन. पण सध्या यावरच जोर लावूया. श्रृंगारपुर कुंजन में गुंजत मधुप कुंज,
कुंज बनी रहे सुरलोक के अशारे से, तहा शंभुराज मैं कविराज जापै, अंग अंग वरिये अक्षर अंग छोरे से. याचा अर्थ शृंगारपूर कुंजवनात भुंगे गुंजारव करत आहे. कधी कधी वाटतं ही भूमी अक्षरभूमी आहे. इथं शंभूराजांची प्रतिभा खुलेल आणि खऱ्या अर्थानं शृंगारपुरात शब्द शृंगाराच बहर येईल. वा, सुंदर. किती छान काव्यरचना केली हो तुम्ही. तुमच्यामुळं. आमच्यामुळे? मग आता आम्हाला बक्षिसी हवी आहे. बक्षिसी? कसली बक्षीस? तुमच्या या चेहऱ्यावर खळखळून हसू आणलं म्हणून. असं? मग काही सोपी गोष्ट नव्हती. साक्षात रुद्राला हसवणं. किती दमछाक झाली आमची. पण तुम्ही तर पदर खोचला होतात ना आम्हाला हसवण्यासाठी. पण तरी किती किती सायास करावे लागले आम्हाला. मोगऱ्याला हाताशी धरलं, कैरीला मदतीला घेतलं, गाल फुगलेल्या आमच्या पतिराजांसोबत हसत हसत गावातून फेरफटका मारला. पण शेवटी तुमची लेखणीच आली मदतीला. मग आमची बक्षिशी आम्हाला द्या. काय बक्षिसी हवी? बघा, जे मागू ते मिळेल. बेशक मागा. आम्हाला तुमच्याकडून एक सुंदर काव्यरचना हवी, जिला शृंगारपूरच्या मातीचा गंध येईल. शृंगारपूरच्या मातीचा गंध? शृंगारपूर, शृंगार रस, शृंगार. हंबीरराव, कोपळचा विजय हा नजरेत भरणारा आणि मनाला धडकी भरवणारा होता. हे घ्या, घ्या हंबीरराव. माफी असावी महाराज, पर या कड्याचा म्या मानकरी नाही. नग मला दे. हंबीरराव, असं काय बोलता आहात? महाराज, या मानाच्या कड्याचा आणि कौतुकाचं मानकरी, खरं मानकरी आमचं युवराज शंभूराज आहे. पण ते तर आपल्या बरोबरही नव्हते. मग ते मानकरी कसे ठरतील? ते आपल्या सोबत नाहीत, पण त्यांचं नियोजन आहे की आपल्या सोबत. म्हणजे पार रायगडवर असतानाच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं का अमुक ठिकाणी आपल्या फौजीची पहिली लढाई होणार, अमुक ठिकाणी ते हुसेन मियाना आपल्यावर हमला करणार. महाराज झालं बी तसंच. असं? अहो, एवढंच नाही, ते युवराजांनी आमासनी दिलेलं नकाशे, माहिती, वाटा समजा उपयोगी पडलं. अहो, युवराजांनी तर कोपळच्या किल्ल्याचा आतला नकाशा बी आम्हाला दिलता, म्हणून तर त्या किल्ल्याची कोंडी करू शकलो आपण. म्हणजे हे सगळं नियोजन शंभूराजांचं होतं तर? होय. महाराज, राग येणार नसेल तर थोडं बोल तू. का नाही व आणलं त्यांना? असा काय मोठा पाड कोसळणार होता? हंबीरराव, माणसं दुखावली असती आणि आमचा मोरला राजा दुखावला त्याच. ते एक वेळ आम्हाला परवडेल. महाराज, माफी असावी, पर मी सरसेनापती असलो तरी शिपाई गडीच. तुमचं हे राजकारण नाही कळलं मला. कळेल हंबीर. एक दिवस आमचं हे राजकारण तुम्हाला देखील कळेल, आणि जेव्हा कळेल तेव्हा दाद द्या. अहो, मला कुठलाही एवढा दम वार केल्याबरोबर रागात बघायची सवय मला. अहो, कोपळच्या किल्ल्यावर भागवा फडकावला आणि लगोलग खलिता पाठवला युवराजांना. शंभूराजांना खलिता पाठवलं?
ठीक, पण यापुढे आमच्या परवानगीशिवाय शंभूराजांना कोणताही खलिता पाठवायचा नाही. आणि केवळ खलिताच नाही तर त्यांच्यापर्यंत कोणतीही गोष्ट पोचता कामा नये हंबीरराव. आणि हो, ही गोष्ट सगळ्यांना सांगून ठेवा. पर महाराज, आमची आज्ञा समजा हवं तर. हमारी जान से प्यारी दिलरुबा की चोरी. हुजूर, मेरे बेटे चांद को ये दिलरुबा बहुत पसंद थी, बजानी थी और सुननी थी. अब चांद कभी दिलरुबा नहीं सुन सकेगा. हुजूर, चांद के कानों में खौलता हुआ शीशा डाल दिया जाए. चांद, आज हम बहुत खुश हैं, बहुत खुश, क्योंकि आज हमारे हाथ अलादीन का चिराग लग गया है. अलादीन का चिराग, जिससे हम अपनी सारी ख्वाहिशें, सारी तमन्नाएं पूरी कर सकते हैं. जानता है इस अलादीन के चिराग का नाम क्या है? इस अलादीन के चिराग का नाम है संभाजी राजे. संभाजी राजे. शृंगारपूरच्या मातीचा गंध, शृंगार रस. काय लिहावं? आम्हालाही तीच गंमत वाटते. शौर्य शृंगाराला चिमटीत पकडेल की शृंगार शौर्याला कवेत घेईल. असं? मग बघाच, शौर्य शृंगाराला चिमटीत पकडेल, नक्की पकडेल. मग पकडा. येसू, कधी कधी आम्हाला हे शृंगारपूरच नखापासून शिखेपर्यंत शृंगार रसानं ओतप्रोत भरल्यासारखं वाटतं. आणि आम्ही, तुम्ही? ठाऊक नाही. खरंच ठाऊक नाही. येसू, गळ्यातून हात काढू नका. युवराजा हो, हे काव्य स्फुरलं. दायिता बाहुपाशस्य कुतो यमपरो विधिः जीव यत्यार्पिता कंठे मार यत्यापवर्जिता. म्हणजे जर माणसाच्या गळ्यात यमपाश पडला तर त्याचा जीव जातो, पण त्याच्याच गळ्यात स्त्रीचा बाहुपाश पडला तर जीवात जीव येतो. आणि यमपाश गळ्यातून निघाला तर जीव वाचतो, पण स्त्रीचा बाहुपाश गळ्यातून निघाला तर हमखास जीव जातो. खरंच हो. म्हणून आमच्या गळ्यातून बाहुपाश काढू नका. युवराज, काय हे? नखशिखा. श्री गणजू लिखिते संभुकृत नखशिख. पद पदम पत्र समचरण जंग जिमी कनक कर मकर नाभि ललित गभीर उदर लंबित विशालवर.
सुरुवात तर खूप छान झाली. पद पदम पत्र समचरण जंग जिमी कनक कर मकर नाभि ललित गभीर उदर लंबित विशालवर. म्हणजे श्री गणेशांचे पाय हे कमलपत्राप्रमाणे समचरण, मांड ही सोनेरी माशांनी बनवलेली आणि नाभी म्हणजे बेंबीचा प्रदेश हा लालित्यपूर्ण आणि पोट हे आकाराने मोठे विशाल म्हणून तो लंबोदर. उर दीर्घ अति मंजू चारी कर देत चारी फल एक दंत अरुसुंड लशत हरिजात सकल मल. भरदार छाती आणि 4 सुंदर हात. त्या सुंदर हाती धर्म अर्थ काम मोक्ष शोभून दिसतात. एक दात आणि सोंड हे शोभिवंत असून सगळ्या पापांचं हरण करीत आहेत. अतिनयन चारु ढाली फलक श्रवण सीस छविसो मठत ज्ञान होत अज्ञान केसो गणनायक गुणपट. श्री गणेशांचे सुंदर डोळे, मोठे मोकळे कान आणि सौंदर्यानं नटलेलं मस्तक, अशा गणनायकाची स्तुती करून मी नखशिख हा ग्रंथ लिहिण्यास आरंभ करत आहे. युवराज, तोंड गोड करा. आज नवीन ग्रंथाची सुरुवात झाली. सुरुवात तर झाली. खरं तर युवराज, श्री गणेशजींचं वर्णन अगदी सहज सुंदर झालं. यापूर्वी असं वर्णन आम्ही कधीच ऐकलं नव्हतं. एकदा कविराजांना दाखवतो आणि मग पुढचं लिहू. युवराज, आमची एक विनंती होती. बोला. आबासाहेबांच्या खलित्यात जबाब दिला असता तर बरं झालं असतं. ठीक आहे, आजच लिहू. युवराज, बाहेर सदरावर दिलेर खानचा माणूस आलाय खलिता घेऊन. दिलेर खान? दिलेर खानचा माणूस? ह्याला आत्ताच सवड मिळाली का? येसू आलोच आम्ही. आदाब युवराज. बोला. युवराज, सरदार दिलेर खान पठान की ओर से ये खलीता. एक नहीं, कलम किस लिए? युवराज, खान साहब कहते कि शेर अब शायर बन गया है, इसलिए कलम. सुरुवातीला शेर. गुस्ताखी माफ, शायर के लिए शेर. जज्बातों के तलबगार शायर तुम्हें क्या समझाना, हमारी यारी के इस पैगाम को मेरे यार तुम न ठुकराना. दिलेर खान आपकी दोस्ती का मुंतजिर है. हमें बहुत दुख हुआ यह सुनकर कि आपको रायगढ़ से बेदखल किया. आपके हाथों से तलवार भी खींच ली. आपकी दोस्ती के इंतजार में दिलेर खान. आइए आप. जी. और जवाब? ए बाबा, आता निघायला सांगितलंय ना की निघायचं. हा, लेकिन मी काय जवाब देऊ? आता युवराज काय म्हणाल, निघा म्हणाल की मग निघायचं. लय सवाल जबाब विचारत बसायचं नाही. चला निघा. माफी हुजूर, दिलेर खान साहब का खलीता है, जवाब तो देना पड़ेगा. जवाब चाहिए. आपके दिलेर खान साहब को जवाब चाहिए.
ये है हमारा जवाब।